हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज मी चाललो कल्याण वालदुनी येथे गणपती बाप्पाचे आगमन सोहळ्याला. वॉरियर ग्रुप यांनी मला इन्व्हाइट केलं आहे की तू सुद्धा ये आमच्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला आणि या आगमन सोहळ्याची शोभा वाढव. त्यासाठी मी हा ब्लॉग चालू केला आहे. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. एंडपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी गाडीवरती आहे, डायरेक्ट गणपती बाप्पाच्या स्पॉटवरती भेटतो तुम्हाला. जस्ट आलो कारखान्यात. खूप सारे गणपती आहेत बघा. आणि वॉरियर ग्रुपचा हा गणपती आता गणपती बाप्पाला घ्यायला लागला आहे पाटावरती. बघू शकता कसं तुम्ही. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत इथे. पूर्ण मूर्ती तुम्ही बघू शकता कशी आहे. मोरया. गणपती थॅटरमध्ये टावर लावलंय. बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. खूप जड आहे मूर्ती, खूप जड आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे निघले इथून गणपती. एरिया चालू आहे आणि आता इथे ढोल ताशा चालू झालाय. माझा आवाज येणार नाही, ढोल ताशा मला वॉइस थोडा कमी आहे. गणपती बाप्पा पण बघू शकतो. छोटी मूर्ती आहे. मग वॉरियर ग्रुपचा राजा बघू शकता. ताशा पथक पण त्यांनी बोलवलंय. तर आता बघूया माऊल कशा करतात. त्यांनी सेटअप करायला घेतलंय. आता कल्याणवरून आले ते लोक. तर काय बोलशील भावा, काय होईल आज माहोलमध्ये? होईल का नाही? कुठून आले तुम्ही? कल्याणवरून आलेत काय? गेल्या 2 वर्षी पण या मागच्या 2 वर्ष झाले आलेले आणि यावर्षी पुन्हा ते वॉरियर ग्रुपसाठी आले.
अप्पाला पण आता उतरवायला लावलंय, आतमध्ये नेतील. असे एक एक करून इथे उभे आहेत. आणि हा त्यांचा वॉरियर ग्रुपचा राजा. बघू शकता. जस्ट स्थापना झाली आहे, तुम्ही बघू शकता. फक्त अध्यक्षच राहिलेत आणि आता सर्वजण गेले तिथून. आता मी पण जातो घरी. खूप टाईम झाला, रात्रीचं 1 वाजलं आहे. आणि यांनी मला बोलवलं, खूप भारी वाटला. पहिल्यांदा कोणीतरी मला असं बोलवलं आहे. तर वॉरियर ग्रुपचा पण थँक्यू, सर्वजणांचा थँक्यू. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉगसाठी कंटिन्यू राहा, चॅनलला सबस्क्राईब करा.